ईशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरु चरण कमलभ्यो नमो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देवो सर्वकार्येषु सर्वदा। भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्यां न पश्यन्ति सिद्धस्वन्तस्तमे वंदे बोधमयं नित्यं गुरु शंकर रूपिणो यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्र सर्वत्र वन्दते। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं कारुण्यरूपं
जय हो। सीताराम राम राम सीताराम सीताराम राम सीताराम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम सीताराम 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 राम सीताराम 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 हनुमान सीताराम राम 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 सीताराम सीताराम हनुमान सीताराम
सियावर रामचंद्र भगवान की जय। रामचरितमानस भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। सियावर रामचंद्र भगवान की जय। आनंद नंद कंद परमानंद भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्र आणि प्रभू रामचंद्रांच्या गोड लीलांचं वर्णन करणारा महान पवित्र ग्रंथ शब्दमय मूर्ती भगवान प्रभू रामचंद्रांची, जिचा आपण गेल्या 5 दिवसापासून श्रवण करत आहात। ही ज्ञानगंगा अविरतपणे ही ज्ञानगंगा आपल्या अठराव नगरीमध्ये गेल्या 5 दिवसापासून त्या ठिकाणी वाहत नाही। पंचम घाटापर्यंत ही गंगा येऊन ठेपली। आज षष्ठम घाटाकडे त्या ठिकाणी प्रवाहित होत आहे। गोड चरित्र आहे जे भगवान शिवांनी सांगून पार्वती मैयाचं मन अगदी तृप्त व्हावं। जे अगदी याज्ञवल्क कजींच्या मुखारविंदातून ऐकून भारद्वाजी तृप्त झाले, जे काक वृषिंदेजींच्या मुखाद्वारा ऐकून गुरुजी तृप्त झाले, अशी असणारी ज्ञानगंगा आहे। सुंदर त्या ठिकाणी वाहत आहे। कालच्या सत्रामध्ये आपण मिथिला वर्णन पाहिलं आणि सीता स्वयंवराची कथा आपण श्रवण केली। पिनाक नावाचं धनुष्य त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राने तोडावं आणि जेव्हा धनुष्य रामांनी मोडल्यावर आकाशात विजांच्या कडकडाट व्हावा, ढगांच्या कडकडाट व्हावा, सकळ लोक त्या ठिकाणी पाहू लागले। एक राजे महाराजे त्या ठिकाणी उपस्थित होते। एका वेळेला 1000 राजे उठले तरी त्यांच्याकडे धनुष्य उचलला गेला नाही। राजकुमाराने हा धनुष्य चुलून त्या ठिकाणी मोडला सुद्धा। आणि जेव्हा धनुष्य मोडल्यावर ढगांच्या गगनात होऊन वीज कराडू लागल्या, सर्व भयभीत होऊ लागले, सगळे राजे चकित अचंबित होऊ लागले। सगळीकडे गडबड गोंधळ त्या ठिकाणी झाला। सर्व जनक नगरीतल्या महिला एकत्र येऊन दृष्ट राजांना शिव्या देऊ लागल्या। 1000 एकत्रित आले तरी एक शिवधनुष्य मोडू शकणार नाही। एकटा राजकुमाराने हातात शिवधनुष्य घेऊन त्याकडे उचलून मोडला सुद्धा। सर्वीकडे त्याकडे ताळंबळ उडालेली आहे। राजे एकमेकांमध्ये कुजबुज करताय।
का एखाद्याकडनं जर चांगलं काम झालं आणि बाकीच्यांकडनं जर ते नाही झालं तर त्याच्या नावाची कुजबूज सुरू होत असते. आणि म्हणून असं करत असताना पाहत असताना अचानक त्या भर सभेमध्ये एक महात्माचं आगमन व्हावं. गोस्वामी वर्णन करतात की ज्यांच्या डोक्यावर जटा आहे, सुंदर मुख आहे, चेहऱ्यावर कुठेतरी राग असेल त्या ठिकाणी लाली होती, भुवयावर चढलेल्या होत्या, रागाने लाल बंद झाले होते. तपस्वी महात्माचं त्या सभेत आगमन व्हावं. देखी माही पलंग सकल सुखाचे बाज झपट जणू लालुकाने आणि ज्या हातात धनुष्य, एका हातामध्ये परशु आहे आणि भर सभेत तो महात्मा उभा राहिला. सगळेजण पाहू लागले हे महात्मा कोण. बाकीच्यांना माहित नाही, बाकीच्यांना माहित नाही. शीस जटा शीस बदन सहावा शिर बस कचो अरुणा ओरी आवा. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. देखी मणि पत सकोल बाज झपट जनु रामचंद्र भगवान की जय. जाऊन धडक पाहिला एक महात्मा भर सभेत आले. शिशावर ज्यांची जटा आहे, सुंदर मुख कोमल आहे, चेहऱ्यावरती क्रोध आहे, असा महात्मा. खांद्यावर धनुष्य आहे, एका हातामध्ये परशु आहे.
आणि ज्यावेळेस भृगुकुल रूप आहे, भृगुवंशातला जन्मात आलेला तरी तो महात्मा आहे. सांगतील त्या महात्माचं नाव काय होतं? परशुराम. काय होतं? परशुराम. परशुरामजींचं आगमन त्या ठिकाणी व्हावं. आणि ज्यावेळेस परशुरामजींचं आगमन व्हावं, 7 वेश करणी कठीण, बरणी न जाई स्वरूप, धरी मनु तनु जनु वीर, रस आयु जहा सब भूप. वेश शांत परंतु कृती मात्र उग्र आहे. सर्व राजांमध्ये जणू काही वीर रस झळकतोय. धारण केलं प्रकट देखत भृगुपती वेशु कराला, उठे सकल भय विकल भुआला. पितु समेत कहीं कहीं निज लगे करन सब दंड प्रणाम. ज्या पाहिला उग्र रूप पाहून परशुरामांचे सर्व कार्यक्रम उभे राहिले आणि जसे एखाद चकित झालं आपण तर अरे बापरे, तसं सरांनी आपल्या बापाचं नाव घेतलं, परशुरामजींना प्रणाम केला, प्रणिपात केला. आणि म्हणून प्रणाम करत परशुरामजींकडे सगळ्यांनी पाहिलं. भर सभेत परशुरामजी उभे राहिले. पडत पडत सीता तिथं, सीताने अगोदर दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन सखीने सांगितलं की आता आपण इथं थांबणं बरं नाही. सखी सीतेला त्या ठिकाणी बाजूला घेऊन जात आहे आणि भर सभेत उभे असताना सर्वात पुढे आले राम लखन दशरथ के ढोटा, दिनी असी अधिक भल जोटा. राम ही चिताई रहे तखी लोचन, रूप अपार मार मद मोचन. विश्वमित्रजी पुढे आले, राम लखनला घेतलं आणि परशुरामजींच्या चरणार्थ नतमस्तक केलं. दर्शन घ्या. परशुरामजीने पाहिलं कौन? दशरथ के बेटे राम है, एक लखन है. समोर उभे समोर उभे असताना समाचार कही जनक सुनावे, जेहि करन महिप सब. जनक राजा सर्व समाचार ऐकले. सुनत बचन फिर अनत निहारे, देखी चाप खंड महिला. राजा जनकाने राजे लोक कशासाठी आले हे सांगितलं, वृत्तांत सांगितला. हा वृत्तांत सांगितल्यानंतर परशुरामाने जेव्हा दुसऱ्याकडे वळून पाहिलं तर जमिनीवर ते धनुष्याचे तुकडे झाले. जेव्हा जमिनीवर ते धनुष्य बिथरलेला पाहिला आणि अत्यंत क्रोधाने त्या ठिकाणी परशुरामजी पाहतात. धनुष्याचे तुकडे पाहिले आणि परशुरामाने
राजा जनकाकडे पाहिलं. कळाले परशुराम, अरे मूर्खा जनका, हा धनुष्य कोणी तोडलाय? मला तत्काळ आत्ताच आत्ता सांग, आत्ताच आत्ता दाखवा तोडणारा कुठे आहे. जनक राजे भयभीतून खाली मान घालून उभे आहेत. राजा जनक, जर तू सांगितलं नाही, जेवढं तुझं राज्य आहे तेवढी पृथ्वी पलटी केल्याशिवाय राहणार नाही. जनक जे त्या ठिकाणी हात जोडून उभे आहेत. क्रोधायमान ते एक साधू, एक महात्मा, सामान्य माणूस किती क्रोध केला तरी तो सांभाळू शकतो. पण लक्षात घ्या, महात्मा क्रोध करत नाही. आणि जर महात्माने क्रोध केला तर महात्म्याचा क्रोध लवकर शांत होत नाही. आणि ज्यावेळेस पाहिलं, पाहता पाहता विचार केला की आता काय बोलतील, काय करतील. राजा जनकाने खाली मान घालावी आणि खाली मान घालून राजा जनक पाहिलं. सर्वांना चुकीचं त्या ठिकाणी समजतायत परशुराम. जनकजी म्हणायला लागले, अरे महाराजजी, आपण जसं समजताय तसं नाही. आपण सर्वांना चुकीच्या नजरेने पाहूच नका. किसी को गलत समझने से पहले एक बार उसके हालात समझने की कोशिश करो. पुन्हा ऐका, ज्याला त्याला चुकीचं 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 ठरवण्यापेक्षा खूप गोड वाक्य आहे. किसी को गलत समझने से पहले, किसी को गलत समझने से पहले एक बार उसके हालात जानने की कोशिश करो. तो कुठल्या परिस्थितीत आहे, त्याने चुकी का केली आहे, पहिले हे समजण्याची त्या ठिकाणी प्रयत्न करा, नंतर चुकीचं ठरवा. आणि म्हणून परशुरामजींना त्या ठिकाणी राग यावा. जनकाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर जनक शांत उभे राहिले. एक लक्षात ठेवा, चांगल्या माणसाची निशाणी असते. की आता यांना काय सांगायचं. आणि यदा कदाचित जर निघून गेले तर पुन्हा परत येणार नाही. आणि नेमकं सांगायचं काय, कसं सांगायचं. महात्मा आहे, आपल्यापेक्षा मोठे. में सब कुछ दोबारा मिल सकता है, लेकिन वक्त के साथ खोया हुआ रिश्ता और भरोसा जिंदगी में फिर नहीं मिल सकता, फिर दोबारा नहीं. पुन्हा प्राप्त करता येईल, सर्व काही मिळवता येईल, पण समयानुसार आपण त्या ठिकाणी खोलेलं, आपण सोडलेलं आपले नाते आणि विश्वास पुन्हा कधी आपल्याला पुन्हा परत मिळू शकत नाही. एकदा तुमच्यावर भरोसा केला, तो भरोसा जर तुटला, हयात भरात तो माणूस तुमच्यावर कधी भरोसा करणार नाही. तुमच्याशी बोलेल, तुम्हाला वाटू देणार नाही.
तुम्हाला वाटोय देणार, पण तुमचा भरोसा मात्र ठेवणार. एकदा जर पाणी गढूळ झालं पुन्हा स्वच्छ होतं का? म्हणून बोलताना असं बोला, कधी कोणाला वाईट वाटायला नाही पाहिजे, कधी कोणाला. हा रडायचं देवाजवळ रडा, काही दुःख सांगायचं देवाजवळ सांगा. का? शरीर पर लगी हुई चोट डॉक्टर लोग ठीक कर सकते हैं, पर आत्मा को लगी चोट सिर्फ मेरा परमात्मा ही ठीक कर सकता है. इसलिए परमात्मा के पास है. दुख कहना तो परमात्मा को कहा. अगदी परशुराम जी क्रोधायमान अवस्थेत, आणि क्रोधायमान अवस्थेत असताना राजा जनक पुढे उभे आहेत. शहाण्या माणसाचं आचरण तेव्हाच लक्षात येतं जेव्हा मोठा बोलतो. एखादा संतापात असताना जोपर्यंत तो शांत होत नाही, जोपर्यंत तो संतापात आहे तोपर्यंत शांत उभे राहतो, तोपर्यंत शांत उभे राहतो. त्यालाच पछतावा येतो, तोच पश्चाताप करतो. आणि त्यालाच असं वाटतं मी बडबड करत राहिलो पण समोरचा एक शब्द सुद्धा उलटून बोलला नाही. म्हणून जे चतुराई शांत राहण्यात आहे ते बडबड करण्यात आहे. आणि आपण जेवढं जास्त बोलू तेवढे लोक आपल्याला मूर्खाच्या गणतेत काढतात, हे तितकं सत्य आहे. म्हणून 3 गोष्टी लक्षात ठेवा जीवनामध्ये. कम खाना, कम बोलना और नम जाना. ज्याने या 3 गोष्टी जीवनात आचरणात आणल्या तो श्रेष्ठ ठरत असतो. हे काय नाही, आपल्याला असं वाटतं बोलून आपण मोकळ होत नाही. अति बोलणारा कोणाचंच लक्षात राहत नाही. जिंदगी में कुछ सीखो या ना सीखो, पर लोगों को पहचानना जरूर सीखिएगा. हाँ? लोगों को पहचानना जरूर सीखिएगा. माणसाला ओळखणं जरूर ओळखा. काही शिका का नका शिका, पण माणूस जग में सबसे सुंदर रिश्ता है इंसान से इंसानियत निभाने का, इसलिए निभाते जा. माणूस ओळखला. आणि म्हणून परशुराम जे आले, राजा शांत बसला. काय सांगायचं? आणि पाहिल्यानंतर राजे हात जोडून राहिले. संपूर्ण वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. परशुरामजी हे धनुष्य मोडणारा जो कोणी असेल तो समोर या. ज्यावेळेस परशुरामजीने सांगा, परशुरामजी बडबड 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 बड करत बोलत राहिले. आपलं असं आहे, आपलं तसं आहे, आपलं तसं. मी असं करेन, मी तसं करेन, मी तसं करेन. आणि एखादा जर संतापात असला आणि त्याच्याकडे पाहून जर एखाद्याने हसून दिलं, संतापी माणूस ज्याच्यावर संताप करतो त्याला सोडतो, आणि जो हसतो त्याच्या मागेच लागतो. पाहतो ना आपण 8 दिवसात 2-4 दिवसात काय काय करते तो रोज किचन मध्ये चालू होतं, तू का
जो हसतो त्याच्यावर कडाळते. कडाळल्यावरती परशुरामजींचं लक्ष गेलं. लक्ष्मणजी हसून उठले आणि लक्ष्मणजी म्हणाले, महाराज स्वतःला काय मोठे समजताय? मी असं, मी तसं, असं घडून येईल, तसं घडून येईल. हे मूर्ख बालक, चुप रहो, वरना हाथ में देखो परशु है मेरा. क्या बार बार परशु है, परशु है, परशु दिखा रहे हो? अगर ज्यादा बोले तो देखो हाथ में परशु है. परशुरामांच्या हातात परशु होता, परशा नाही. परशुरामजी सतत परशु सोबत घेऊन जात होता, परशा नाही. परशा गेला 2-3 वर्षापूर्वी. आणि म्हणून डरा रहे हो आप परशु दिखा कर हमें. बालक मूर्ख दिख रहा है. अगर ज्यादा बोलोगे तो शिरच्छेद कर दूंगा. देख हाथ में परशु है. लक्ष्मणजी, परशुरामजी बोलायचे, लक्ष्मणजी हसायचे. एखाद्या माणसाची महानता जर काढायला नाही ना, हसू येत. आणि पाहिल्यानंतर ज्यावेळेस परशुरामजी बोलू लागले लक्ष्मणजींना, विश्वामित्र मध्यस्थ झाले. अरे लखन, शांत हो जा. परशुरामजीचा क्रोध, एखाद्या माणसाला आपण जितकं शांत करतो तो तितका संताप करतो. जितका आपण त्या ठिकाणी शांत तितका त्या ठिकाणी तो संताप करतो. या ठिकाणी परम पावनी, परम पवित्र असणारी अयोध्या नगरी, त्या ठिकाणी जे रामरायांचं मंदिर निर्माणाचं काम चाललंय. 22 जानेवारी रामराय ज्या मंदिरात विराजमान होणार आहेत, असं रामलल्लांचं त्या ठिकाणी त्या पवित्र भूमीतून आपल्या ठिकाणी अक्षत आले आहेत. सर्व टाळे वाजवायचे. आपल्या श्रीराम कथेमध्ये पवित्र अशी असणारी अयोध्या नगरीहून रामरायांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार. सर्वांनी मोठ्या प्रेमाने अगदी जोरात टाळे वाजवून त्या अक्षरांचं स्वागत करत. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम. हरे राम 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 सीता राम राम. हरे राम
लखनजी परशुरामजींचा संवाद चाललाय। महात्माजी बार बार परशु दिखा रहे हो, डरा रहे हो। महात्मा बकते ही जा रहे हो, बकते ही जा रहे हो, बोलते ही जा रहे हो। लखनजी पाहू लागले परशुरामकडे, परशुरामजी पाहू लागले लखनजींकडे। एक लक्षात ठेवा, अति बोललं तर लोक वेडे समजतात। नीट ऐका माझं वाक्य। जास्त बोललं तर लोक वेडे समजतात, कमी बोललं तर लोक गर्विष्ठ समजतात, आणि कामाचं बोललं तर लोक मतलबी समजतात। की लाईफ आहे हे, जीवनच असं आहे। म्हणून जिथं जे बोलायचं ते बोला, विचार करून बोला। क्षणोक्षणी आजी और एक बात सोचिएगा, ज्यावेळेस जीवनामध्ये आल्यानंतर जिथं जे बोललं पाहिजे तिथं तेच बोललं पाहिजे। पहिली गोष्ट, आपलं मन ज्या गोष्टीला आपल्याला साथ करते ती गोष्ट बोला, जे मनाला विचारा पहले। ध्यान दीजिएगा, बाहर वालों के सुनोगे तो बिखर जाओगे, बाहर वालों के सुनोगे तो बिखर जाओगे, और मन की सुनोगे तो संवर जाओगे। इसलिए मन की सुनो, मन की बात। मन आत्मा हे परमात्माशी कनेक्ट असते। मन स्थिर पाहिजे। आणि ज्यावेळेस पाहिलं लखनजीने, बोलू लागले परशुरामजी, आणि परशुरामजी बोलता बोलता विश्वामित्र त्या ठिकाणी समोर आले। लखनजी परशुरामचं बरंच बोलणं झालं। कोण आहे मूर्ख बालक? आणि तिकट शब्द परशुरामाचे लखनजीचे ऐकलं। परशुरामाने हातात परशु घेतला, परशु गारणार। सगळी सभा बापरे, आता काय होईल? लखनजीने, हे भृगुश्रेष्ठ आहात, आपण मला परशु दाखवत आहात। हात मी उचलू शकतो, पण एक ब्राह्मण समजून मी आपल्याला हात उचलत नाही। काय लावलं तुम्ही? धनुष्य मोडला, धनुष्य मोडला, धनुष्य मोडला। असे धनुष्य आम्ही लहानपणी किती मोडून फेकून दिले। मूर्ख बालक हो, शिव धनुष्य। आणि आक्रोधाग्नी भडकला परशुरामजी, आणि तरी सुद्धा रघुकुल सूर्य त्या ठिकाणी शांत उभे आहेत। आणि समोर आले, हे नाथ कृपा करा, छोटसा बालक आहे, अल्पबुद्धी आहे, याचं बोलणं एवढं मनावर घेऊ नका। समोर आले तर आमचे हात जोडले, नम्रता। बालकाने जरी काही थोडी जरी काही चूक केली असेल तर जसं लहानपणी एखादा बालकाने चुकी केली तरी आईला आनंद होतो, वडिलांना आनंद होतो, गुरुला आनंद होतो। एखादं लहान बाळ, तसं आपण सुद्धा बालक समजून याला माफ करा। प्रभू श्री राम रायांचे कोमल बोलणं ऐकून थोडं परशुरामजी शांत झाले।
आणि रामजी बोलायला लागले लखनजीनं पुन्हा परशुरामजीकडे पण हसले ना, हसता हसता पुन्हा परशुरामजी चिडले. आणि क्रोध आला. राम तू शांत आहे, पण तुझा भाऊ तर लयच होळकरी दिसतोय, दुराचारी दिसतोय, हमें हंस रहा है, हम पर हंस रहा है. अरे याचं शरीर दिसायला गोर आहे, पण हात मनाने काळाच दिसतोय. तू शिलवान आहे, गुणवान आहे. तरी लक्ष्मणजी बोललेच, हे का आपण एवढे क्रोध करतात महात्मा? तुम्हाला माहित नाही क्रोध पापाचं मूळ आहे. क्रोधातून पाप जन्माला येतो. क्रोधामुळे आपण पाप करून बसतो. ज्यावेळेस माणसाला संताप येतो तेव्हा तो कुठला निर्णय घेईल सांगता येत नाही. जगात असे बरे लोक आहे की त्यांनी संतापामुळे आपलं जीवन संपवलं. मानसशास्त्र सांगतं क्रोध संताप हा माणसाला 3 मिनिटापेक्षा जास्त राहत नाही. पण त्या 3 मिनिटाच्या क्रोधामध्ये मनुष्य आयुष्याची राख रांगोळी करून टाकतो. जितका क्रोध आतापासून बाकीच्यांना झाला तितका तर आपल्याला नाही. आणि म्हणून महाराज क्रोध पापाचं मूळ आहे. क्रोधामुळे मनुष्य पाप करतो. आणि जर तुम्हाला रामजी पुढे चाले, मी तुमचा दास आहे, क्रोध सोडून द्या. आले तेव्हापासून उभे हात, बसा, बसून घ्या. एखादा व्यक्ती जर संतापात आला ना, त्याचं बोलणं ऐकून घ्या. आणि त्याचं बोलणं थांबलं तर तुम्ही 2 मिनिटं बसा, थोडं पाणी घ्या. रामजी सर बसा. तुम्हाला जर हा धनुष्य फारच प्रिय असेल ना, तर आपण काहीतरी करता येईल, आपल्याला काहीतरी उपाय असतील. आपण कारागिरांना बोलून याला व्यवस्थित करून घेऊ. लखनजीने जेव्हा सांगितलं की हा धनुष्य सुधरवून देऊ, राजा जनक घाबरून गेले आणि म्हणाले आता गप बसा, असं जरा शांत बसा. जनकपुरीतले स्त्री पुरुष सर्वांना परशुरामचा स्वभाव माहिती, सर्व लट 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 कापू लागला. बेधडक बोलू लागला एक छोटासा बालक. परशुरामजीचा त्या ठिकाणी अंगातला तीळ पापड व्हावा आणि अंगातलं बळ कमी होऊ लागलं. ज्यावेळेस ते पाहिलं, रामजी पुढे येतात, हात जोडले, बोले राम ही देही होरा, बचहु बिचारे बंधु लगो तोरा, मनु मलिन तनु सुंदर कैसे, 20 रस भरा कनक घटो जैसे. श्री रामचंद्रांतर का मेहरबानी दाखवली. परशुरामने म्हणत तुझा लहान भाऊ समजून मी याला सोडून देतोय, अन्यथा मी याला मृत्यूदंड दिला असता. हा दिसायला चांगला पण याचे विचार चांगले नाही. दिसायला सुवर्ण कलश आहे पण मध्ये विष भरलेलं आहे. काही लोकांचा स्वभाव असतोच तसा.
दिसायला खूप गोड बोलणं, खूप गोड बोलणं. आणि आतून याच्या काड्या करणं, त्याच्या काड्या करणं. दिसायला सुवर्ण कलश दिसतोय, पण आतून पुन्हा काळा आहे, विष भरलाय. लखनजी पुन्हा हसला. श्रीरामाने हात जोडून, प्रभू द्या सोडून, काय एवढं रागवतात, छोटासा बालक. आपण मला आपला दास समजा. हे मुनिराज, तुमचा क्रोध, तुमचा राग कशाने शांत होईल, कृपा करून सांगा. परशुरामने, रामा अजूनही तुझा भावलावर वाकड्या नजरेने पाहतोय माझ्याकडे. लखनजींचा स्वभाव तिखट होता. नाही तर याचा मानेवर कुऱ्हाडीचा प्रहार करेन, परशु चालवून देईल. आणि जड पाहिल्यानंतर अनेक वेळा मी क्षत्रिय करणार ही माझी परशु आहे. जर याचा गड्यावर परशुचा आघात झाला तर राहणार. परशुरामजीने वारंवार त्या ठिकाणी सांगावं, वारंवार रामजीने हात जोडावं. 282 क्रमांकाचा दोहा त्या ठिकाणी, बार बार मुनी विप्र बर कहा राम सन राम, बोली भूपति सरोष हसी तहु बंधु समबान. परशुरामांना वारंवार मुनी व विप्रवर असे म्हणून भृगुपती परशुरामजी रागवून, अजूनही तुझ्या भावाने वाकडं नजर पाहत असाल, सांगत असाल. हा मला निवळ ब्राह्मणच समजतोय. पण मी क्षत्रिय सारखा आहे. माझा क्रोधाग्नी भडकला तर मी धनुष्य चालवणं जाणतो आणि परशु चालवणं जाणतो. चतुरंगी सेना, मोठमोठे राजे महाराजा मी परास्त केलंय. शस्त्र अर्जुना सारखा त्या ठिकाणी नाश करून पावलोय. समजा तुझ्या भावाला. आणि ज्या सगळ्यांनी सांगितलं, मुनीवर आपल्याला क्रोध करायचा ना, रामजी म्हणाला माझ्यावर करा. हा धनुष्य त्या ठिकाणी मी मोडलेला आहे. दैत्य असोत, देव असोत, राजा असोत, पुष्कळ बरोबर आमच्या बरोबरीचे होते, आमच्यापेक्षा जास्त बलवान. कोणी जर आम्हाला युद्धासाठी जर ललकावलं तर आम्ही आनंदाने युद्धासाठी त्या ठिकाणी तयार होऊ. क्षत्रिय धारण करून आम्ही त्या ठिकाणी युद्धासाठी समोर जाऊ. पण ब्राह्मण वंशाचा महिमा आहे. अर्थात आपण विप्र आहात, म्हणून आपण यांना माफ करा. रघुवंश आता आम्ही मृत्यूला सुद्धा घाबरत नाही. आम्ही जर युद्धा करता निघालो तर ब्राह्मण वंशाचा महिमा अपार आहे, म्हणून आम्ही तुम्हाला घाबरतोय. नम्रता. आणि म्हणून
प्रभू रामचंद्रांचं गोड बोलणं, त्या ठिकाणी कोमल बोलणं ऐकलं परशुरामजींनी, आणि परशुरामजींच्या मनावरचा असणारा अज्ञानाचा पडदा दूर झाला. राग कुठपर्यंत? जोपर्यंत खरं कारण आपल्याला समजत नाही तोपर्यंत. एकदा खरं कारण आपल्या पुढे आलं का आपला राग शांत. परशुरामेश्वर बाबतीत तसंच झालं. आणि परशुरामजींचा राग शांत झाला. अज्ञानाचा पडदा दूर झाला. गोस्वामीने सांगावं, राम रमापती कर धनुले खाए जहु मिट मोर संदेह देखता बुआ कोई चली परशुराम जय मन Shri Ram Jai Ram Jai Jai Ram 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 Siya Ram Siya Ram Ram Siya Ram Siya Ram Siya Ram Siya Ram Ram Siya 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 Ram Ram Siya Ram Siya सियावर रामचंद्र भगवान की जय. परशुरामजींना त्या ठिकाणी कळालं आणि अज्ञान दूर झालं. ज्यावेळेस अज्ञान समोर येतं ना त्यावेळेस बघा तुम्ही बोलता सगळ्यांनाच येतं हो. परशुरामजी इतके बडबड 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 बोलून गेले, प्रभू रामचंद्रही बोलले. थोडंच बोललं. माणसानं थोडंच बोलावं तर चांगलं बोलावं. साचानी मवाळ मिथुली आणि रसाळ बोलतं सगळ्यांनाच. कोणाची जीभ बोलते, कोणाची नियत बोलते, कोणाचा पैसा बोलतो, कोणाचा दबदबा बोलतो. बोलतो सगळ्यांनाच येतं, पण काय बोलावं हे सुचणं खूप महत्वाचं आहे. मग जीवनात असं कधी बोलू नका की आपल्या बोलण्याने कोणाचं मन दुखवेल, असं कधी वागू नका. जीवनाचा सार त्या ठिकाणी कळल्याशिवाय राहणार. आणि म्हणून परशुरामजीला कळालं, भ्रम बाजूला झाला, अज्ञानता गेलं.
आणि परशुरामजीने पाहिलं की आता आपला अवतार कार्य संपवण्याची वेळ आली. सगळी सभा भरलेली आणि असं पाहत असताना ज्यावेळेस द्वेष बाजूला झाला आणि बाजूला झाल्यानंतर परशुरामजींचा राग शांत झाला. प्रभू रामचंद्रांचा बोलल्याने सर्वांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आला. जोर जोराने त्या ठिकाणी वाद्य वाजू लागले. मंगल वाद्य त्या ठिकाणी त्या भक्तांनी वाजू लागले. सुंदर श्रृंगार केलेले, कोणी फुलांचा वर्षाव करू लागले. रामजीचं बोलणं ऐकून परशुरामजीच्या मुखावर स्मित हास्य आलं. सर्वांनी पुष्पवृष्टी केली. सर्व गरीब श्रीमंत एकत्रित आले. जसं चंद्रोदयामुळे चकोरीला त्या ठिकाणी आनंद होतो तसा आनंद सर्वांना झाला. राजा जनकाने परशुरामजीला विश्वामित्रजींना प्रणाम करावा. प्रभूंच्या कृपेने रामचंद्राने धनुष्य त्या ठिकाणी मोडलं. दोघं भावांना त्या ठिकाणी मला कृतार्थ केलं. जनकराजांचं भाष्य. दोघं भाव म्हणून मी कृतार्थ झालो. रामजी एवढं मोठं धनुष्य 1000 लोकांकडनं उचलले गेलं नाही. आपण एका मिनिटात तोडून मोकळं झाले. हो, त्याचं कारण जेव्हा परब्रह्माची कृपा असल्याशिवाय जीव काहीच करू शकत नाही. देवाची कृपा असल्याशिवाय आपल्याकडनं काही होतं का? होत नाही. अपघात तो देवाच्या कृपेमुळे झालं. आपलं साधारण मुलाचं लग्न जमलं तरी आपण होतं देवाची कृपा झाली. जर कृपेशिवाय काही होत नाही. परब्रह्म स्वरूप जर देवाची कृपा आपल्यावर नसली तर आपल्याला कोणीच विचारत नाही. लक्षात ठेवा. कोणीच नाही. मुझे कौन पूछता था, मुझे कौन पूछता था, तेरी बंदगी से पहले मुझे कौन पूछता था, मुझे कौन पूछता था, तेरी बंदगी से पहले मुझे कौन पूछता था, तेरी बंदगी से पहले मुझे कौन पूछता था।
मैं कुछ भी तो नहीं था, मेरी जिंदगी की रास्ती, मैं कुछ भी तो नहीं था, मेरी कुछ नहीं की रास्ती, मैं यूं भटक रहा था तूफान में रास्ती, मैं भूला हुआ दिया था, मैं भूला हुआ दिया था, तेरी जिंदगी से पहले मुझे कौन पूछता था, तेरी जिंदगी से पहले मुझे कौन पूछता था। सियावर रामचंद्र भगवान की जय। भगवान प्रभू राम म्हणायला लागले की देवा कदाचित परब्रह्म स्वरूप असलं तरी शक्य नाही, मुझे कौन पूछता था, तेरी बंदगी से पहले मुझे कौन पूछता था, मुझे कौन पूछता था, तेरी बंदगी से पहले बूझा हुआ दिया था, तेरी बंदगी से पहले मुझे कौन पूछता था। तुझ्याशिवाय मला कोणीच विचारत नाही। आणि म्हणून भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी पाहिलं, देवा तुझ्याच कृपेने हे झालंय, जड देखील पाहिलं, भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी पाहिलं, सर्वांनी त्या ठिकाणी प्रणिपात केला, प्रणाम केला, प्रणाम करून सगळे आनंदीमय झाले। जनकपुरीवरून अयोध्यापुरीला निरोप पाठवण्यात आला आणि निरोप पाठवण्यात आल्यानंतर भरत शत्रुघ्न यांनाही निरोप गेला, बोलवून पाठवला। सगळे त्या ठिकाणी आले। आल्यानंतर रामसिंह सिर सिंदूर देही, शोभा कही न जाति विविध केहि, अरुण पराग जल भरिनी के, सही ससिंही भूषण आही लोभ आम्ही के। जड सेकंड पाहिलं, सरांना आनंद वाटल्यानंतर भावांना बोलवणं पाठवलं आणि बोलवणं पाठवल्यानंतर परशुरामजीने प्रभू रामचंद्रांना सर्व त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर हात जोडले आणि आनंदाने परशुरामजी
वनामध्ये त्या ठिकाणी निघून गेले. राजा जनकाने त्या ठिकाणी धूत पाठवून सर्व बोलवून घेतलं. वृत्तांत गुरुजींना माहिती पडला आणि माहित पडल्यानंतर ज्यावेळेस राजा दशरथांकडे बोलवून आलं त्यावेळेस राजा दशरथ आधी आनंदी झाले. निरोप आला, धूत आल्यावर राजा दशरथ त्या ठिकाणी आले अयोध्यामध्ये. धूत ज्यावेळेस येऊन पाहताय सुंदर नगरी अयोध्या. अरे सीतामय्या या नगरीत राहतील, किशोरजी जानकी या नगरीत राहतील. आणि म्हणून नगरीत राहतील केल्या केल्या बरोबर पाहिलं सुंदर नगरी. आपले किशोरजी आता रामजींसोबत इथं राहण्याकरता सुंदर नगरी. सीताराम जी की प्यारी राजधानी लागे, राजधानी लागे, मन मीठो मीठो सरयोजिनो पानी लागे. सीताराम जी की राजधानी लागे, राजधानी लागे, मन मीठो मीठो सरयोजिनो पानी लागे. हाथ वर करून काढा. सुंदर नगरी अयोध्या. शरीर नदीचा तीरावरती विराजमान अयोध्या. आपल्याही डोळ्यासमोर सुंदर नगरी अयोध्येचं त्या ठिकाणी चित्र निर्माण करायचं आहे. असं समजा आपण अयोध्या नगरीचा सुंदर वाहते शरीर आणि पाहून चकित झाले. सीताराम जी की हो, सीताराम जी की प्यारी राजधानी लागे, राजधानी लागे, मन मीठो मीठो सरयोजिनो पानी लागे, मन मीठो मीठो सरयोजिनो पानी लागे. रघुनाथ आयो की रूप कर भोले को मनाया, रघुनाथ आयो की रूप को भोले को मनाया, रघुनाथ का रूप देख कर भोले को मनाया. सुबह शाम हाथ रोया रघुनाथ जी को जाया, सुबह शाम हाथ रोया रघुनाथ जी को जाया. रघुनाथ की को सुहाने लागे, सुहाने लागे, मन मीठो सरयोजिनो पानी लागे, मन मीठो सरयोजिनो पानी लागे. कौशल्या कई कई धन्य सुमित्रा मैया, कौशल्या कई कई धन्य सुमित्रा मैया, धन्य भूप दशरथ के आंगन खेलते चारों भैया. मीठी तो तली रसी में प्रभु की बानी लागे, बानी लागे, मन मीठो मीठो सरयोजिनो
तो शरीरो पानी लागे। जन्मभूमि हनुमान गढ़ी की शुरुआत सुंदर, हनुमान जी की शुरुआत सुंदर। स्वयं जगत के मालिक बैठे कनक भवन के अंदर, स्वयं जगत के मालिक बैठे जगत के अंदर। मीठी रस से रसीली, मीठी रस से रसीली कहानी लागे, कहानी लागे। मन मीठो मीठो शरीरो जीरो पानी लागे, मन मीठो मीठो शरीरो जीरो पानी लागे। सीताराम जी के प्यारे राजधानी लागे, राजधानी लागे। मन मीठो मीठो शरीरो जीरो पानी लागे। जय सिया राम दंडवत भैया मधुर वाणी बोले, जय सिया राम दंडवत भैया मधुर वाणी बोले। करे कीर्तन संगम गली गली में डोले, करे कीर्तन संग मगन मन गली गली में डोले। सीता राम नाम धुन, सीता राम नाम धुन मस्तानी लागे, मस्तानी लागे। मन मीठो मीठो शरीरो जीरो पानी लागे, मन मीठो मीठो शरीरो जीरो पानी लागे। सीता राम जी की प्यारी, सीता राम जी की प्यारी राजधानी लागे, राजधानी लागे। मन मीठो मीठो शरीरो जीरो पानी लागे, मन मीठो मीठो शरीरो जीरो पानी लागे। सियावर रामचंद्र भगवान की जय। परशुराम जी गेले इकडे निरोप दिला, अयोध्येमध्ये निरोप आला। परशुराम जी गेल्यानंतर विश्वामित्रांच्या आज्ञेने सीतामैयाने आणि रामजीने एक पाणी ग्रहण केलं
रामजीने सीता मैयेत त्या ठिकाणी भांगमध्ये सिंदूर भरला, दोघांना एका ठिकाणी बसवलं आणि एका ठिकाणी बसवल्यानंतर जनक राजांच्या जवळ बसून विश्वामित्रजींनी जनकांना सांगितलं, राजा जनक, काय एक बात सांग, म्हणजे काय, एक विवाह तर झाला हो, आमच्याकडे अजून 3 नवरदेव आहेत. कोण सांगू लागले? विश्वामित्रजी. कोणाला? जनकाला. आणि तुमच्याकडे सुद्धा 3 नवरे आहेत. उर्मिला आहे, श्रुतकीर्ती आहे, मांडवी आहे. जर हरकत नसेल तर निरोप गेलाच. दोघं भाऊ येत आहेत, याच्यात लखन येत आहेत, दोघं भाऊ येत आहेत. आनंद वाटला. जनक राजाला किती मुली होत्या सांगता येईल? जनक राजांना किती मुली होत्या? आपण याच्या आधी बरेचदा रामकथा ऐकली असेल. सीता जनकांकडे ते मान्य आहे. सीतेला अजून किती बहिणी होत्या? राजा जनकाला किती बहिणी, किती मुली होत्या? किती? मग उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी या कोण? विश्वामित्रांच्या सांगण्यावरून आम्ही अजून नवरदेव मागवतो. तुमच्याकडे कन्या आहेत. जनक, हरकत नसेल तर आपण यांचे विवाह लावून टाकू. आणि इकडे त्या ठिकाणी अयोध्येमध्ये निरोप केल्यानंतर राजाला निरोप मिळाला. दशरथजींना अगदी आनंद होऊन आपल्या सर्व राण्यांना सांगू लागले, हृदय लगाए जुड़वई छाती, हृदय लगाए जुड़वई छाती, हृदय लगाए जुड़वई छाती. राम लखन गाई तीरथी करनी, मरज बार भूप बर बरनी. मुनि प्रसाद कहा द्वार सिधाए, रानी महादेव बुलाए. किए दानंद समेता, त्रिभुवन
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम राम सिया राम जय राम सिया 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 राजाला खबर मिळाल्यानंतर नको बदलत जात लय त्रास होतो लय सावली राम राजाला जेव्हा माहिती पडलं राजाने त्याकडे पाहिलं तर सर्व राण्यांना एकत्रित केल्या पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला जनक राजांना मुली किती आता दुसरा प्रश्न विचारतो दशरथ राजाला एकूण राण्या किती तुम्ही मनात म्हणशाल तुले आणलं कशासाठी पण आजच समज बरं स्वभाव जरा किचकट बुद्धीचा आहे आणि म्हणून सांगता येईल दशरथ राजांना एकूण किती राण्या होत्या जनक महाराजांना किती मुली होत्या नाही 4 नाही करा जरा जोर द्या घरी जा मस्त पाण्यात भिजून 2-2 बदाम खाऊन या आणि म्हणून हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपली हयात जाते हो रामायण आणि भागवत ऐकत 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 पूर्ण आयुष्य जात आपण दशरथजींना किती राण्या बोल्या किती राण्या सुमित्रा कैकेयी कौशल्या या फक्त आवडत्या होत्या आणि म्हणून राजा दशरथाने सर्व राण्या एकत्रित केल्या सर्व राण्यांना बोलवलं आणि सर्व राण्यांना बोलवलं सांगितलं की आपला निरोप आलेला आहे चला म्हणजे कुठे आहे मिथिला नरेशांचा तरी निरोप आला आहे आणि म्हणून ऐका सर्व वराड सहित त्या ठिकाणी अयोध्या मिथिला नगरीत गेली आणि मिथिला नगरीत गेल्यानंतर सर्वांनी त्यांचा आदर सत्कार करावा आणि आदर सत्कार करून सर्वांनी त्या ठिकाणी भगवान परमात्माकडे पाहावं सर्व राण्या अगदी आनंद विभरून भरत जी आले शत्रुघ्न जी आले परस्पर एकमेकांना प्रणिपात केला नमस्कार केला राजा जनकाच्या मुलगी 2च जानकी आणि उर्मिला किती जानकी आणि
उर्मिला या दोनच मुली जनक राजांना होत्या. जानकी रामजींना दिली, उर्मिला लखनजींना दिली. मग श्रुत कीर्तनी मांडवी या कुठून आल्या? आणि ते जनक राजाच्या राजमहालातच. ऐका, जनक राजांचे एक भाऊ होते, त्यांचं नाव होतं कुशध्वज. त्यांचं नाव काय होतं? कुशध्वज. त्या कुशध्वजाच्या दोन मुली होत्या, श्रुतकीर्ती आणि मांडवी. त्यांचं नाव. सीताजींच्या काकांच्या मुली श्रुतकीर्ती मांडवी. पण हा प्रसंग आपण लक्षातच घेत नाही. जनक राजांच्या मुली दोनच, उर्मिला आणि सीता. किती मुली जनक राजांच्या? याच्या आता याच्या नंतर जर तुम्हाला कोणी विचारलं तर सरळ सांगा, दोनच मुली. मांडवी श्रुतकीर्ती कृतध्वजाची सांगायची, जनक राजांच्या भावाची. आता राहिला एक प्रश्न, राजा दशरथाला राण्या किती? कशाला सांगू तुम्हाला? आणि म्हणून जड त्याने पाहिलं, वाल्मिकी रामायणात वर्णन. ज्याला त्याने पाहिल्यानंतर सगळे राण्या एकत्रित आले. राजाने राण्या एकत्रित आणल्या. एक सांगू तुम्हाला, रामकथा भागवत कथा ही जितकी डीपने ऐकायला तितकी खूप आहे. अनेक आपलं संकल्पना बांधली गेली. मग ध्रुव चाळांनी, मग कृष्णाचा जन्मच झाला नाही, मग भक्त प्रल्हाद सांगितलाच नाही. आपल्याला प्रत्येक वर्षी त्याच कथा ऐकण्याची सवय लागली. त्या बाकीच्या कथा आपल्या पुढे येत नाही. माझी अशी सवय, जिथे मी डबल कथा करतो तिथं मागच्या कथा पुढे आणत नाही. माझ्या बऱ्याच कथा वार्षिक, मागच्या वर्षी जे सांगितलं त्याच्यातली एखादी आली तर आली, बाकी जितकं नवीन तितकं सांगण्याचा प्रयत्न करावा. तितकं सांग. हे जे महाराज येत नाही पिवळं उपरणवाले, त्यांच्या गावात माझी 17 वर्षापासून कथा आहे. 17 वर्ष. म्हणून नंदुरबार जिल्ह्यात घ्या, त्यांच्या अस्लोद मंदार म्हणून शहादा तालुक्यात MP ला लागून. याच्यानं आपलं नॉलेज वाढतं. आपले पुराण आपल्या समोर येतात. खूप काही आपल्या पुराणामध्ये भंडार भरलेला आहे. म्हणून दशरथजींनी त्या ठिकाणी पाहिलं आणि पाहता पाहता सगळ्या रानाने एकत्रित केलं. आणि ज्यावेळेस पाहिलं सगळ्या रानाने एकत्रित आणला. आता ऐका, दशरथजींच्या एकूण राण्या होत्या 350 राण्या. किती? आपल्याला 3च माहिती आहे. किती होत्या? वाल्मिकी रामायण किती होत्या? 350. आणि म्हणून सर्व राण्या एकत्रित केल्या. भरतजींना घेतलं, शत्रुघ्नजींना मिथिला नगरीमध्ये आले. आणि आल्यानंतर सर्व त्या ठिकाणी उपस्थित झाले. ज्या दिवशी प्रभू रामचंद्रांचं विवाह संपन्न व्हावा, सर्वांच्या डोळ्यामध्ये त्या ठिकाणी आनंद आश्रय. का? रामजी 11 ते 13 वर्षाचे असताना घरून निघाले होते.
सर्व मैयांनी त्या ठिकाणी पाहायचं आणि पाहिल्यानंतर लखनजी उभे राहिले रामजींच्या शेजारी, पुन्हा त्या ठिकाणी भरतजी, पुन्हा शत्रुघ्नजी. लखनजींच्या पुढे उभे राहिली उर्मिला, भरतजींच्या समोर मांडवी आणि शत्रुघ्नजींच्या समोर श्रुतकीर्ती. दोघही बहिणी, इकडे चौघ बहिणी चौघ भाऊ, सर्वांचा विवाह आनंदात त्या ठिकाणी पार पडला. सुंदर असं त्या ठिकाणी यज्ञ क्रिया घडल्या. सर्व योग जवळ होते, नक्षत्र वार सर्व त्या ठिकाणी जोडून आले होते. ज्या महिन्यात विवाह झाला प्रभू रामचंद्राचा तो महिमा मार्गशीर्ष महिना. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या त्या ठिकाणी विवाहबद्ध झाले. चारही बहिणी चारही भावांचा त्या ठिकाणी विवाह झाला. अनेक दिवस त्या ठिकाणी वरात मिथिला नगरीमध्ये राहिली. विचाराची देवाणघेवाण, आचाराची देवाणघेवाण झाली. एकमेकांचे त्या ठिकाणी बोलणं झालं. सर्वांना आनंद वाटावा, सगळे नाचत गात त्या ठिकाणी मिथिला नगरीत राहू लागले. दिवस खूप सुंदर, हेमंत ऋतू होता, मार्गशीर्ष महिना होता. ग्रह तिथी नक्षत्र योग हे उत्तम होते आणि गोरज मुहूर्ताची वेळ होती. गोरज सर्व सुख सोहळा त्या ठिकाणी अनुकूल होता. गोरज, गोरज त्याला म्हणतात सूर्यास्त होण्याचा आधी. शास्त्र आम्हाला रात्रीचं लग्नाची परवानगी देत नाही, लक्षात ठेवा. सूर्यास्त नंतर का? हा विवाह संस्कार आहे. संस्कारामध्ये यज्ञ करावा लागतो. काय करावा लागतो? यज्ञ. आणि सूर्यास्त झाल्यानंतर कुठलाच यज्ञ होऊ शकत नाही, म्हणून रात्रीचे लग्न शास्त्राला मान्य नाही. गोरज मुहूर्त. आणि म्हणून त्या ठिकाणी सुंदर अशी ती वेळ, सरिते वराती वगैरे आले. सर्व त्या ठिकाणी चारी भाऊंचा आनंदात विवाह सोहळा आनंदात पार पडला. अनेक दिवस त्या ठिकाणी राहू लागले. राहू लागल्यानंतर नगरीमध्ये सर्व त्या ठिकाणी आता रामजी, सीता मैया, लखनजी, उर्मिला, भरतजी, मांडवी, शत्रुघ्नजी, श्रुतकीर्ती सर्व त्या ठिकाणी वराती येणार आहेत. म्हणून अयोध्या नगरी सजवली गेली. सुंदर अयोध्या नगरीमध्ये जे सेवक ते वाट पाहते, आज येतील, उद्या येतील, आज येतील. इकडं जनकजींकडे राजा दशरथजी त्या ठिकाणी राहू लागले. देवाणघेवाण विचाराची चालली. बरेच दिवस राहिले. दशरथजीने सांगितलं, महाराजजी का आता बरेच दिवस आम्ही तुमच्याकडे राहिलो, आता आम्हाला जाण्याची आज्ञा द्यावी. डोळे डबडबले, जाऊ लागले. निघतोय आम्ही. दशरथजींनी जनकजींच्या चरणावरती नतमस्तक झाली. कोण? जनकजी. अरे अरे, आपण वर पक्षातले आहात, आपण मुलाचे वडील आहात, आमचे दर्शन घेऊ नका. दशरथ, नाही नाही, तुमच्या एकदा फक्त चरण स्पर्श करू द्या. दशरथ महाराजांनी जनक महाराजांचे पाया पडले होते. रामायण साक्षी. नवऱ्याच्या बापाने नवरीच्या बापाच्या पाया पडो की पडू नये. पडो की पडू नये. सीता उर्मिला दोन बहिणी, दोन काकाच्या मुली, बरोबर. राजा दशरथाला किती राहणे सांगितले मी? 350. आता नवऱ्याच्या बापा नवरीच्या बापाच्या पाया पडू का पडू नये? तुम्ही विचार करा आणि 2 नंतर सांगा. दुसरी गोष्ट, जेव्हा विवाह झाला तेव्हा सीता मातेचं वय किती होतं सांगताय? याचा विचार आपण
दुपारच्या सत्रात करू. दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी आपण प्रभू रामचंद्र अयोध्येत आल्यानंतर त्या ठिकाणी वनवासाकडे प्रस्थानानंतर केवट प्रसंगानंतर भरतजी नंतर शबरी भेट आपण आजच्या या कथेला त्या ठिकाणी पाहणार आहोत. सरांनी ठीक 2 वाजेला कथेला या ठिकाणी उपस्थित राहायचंय. सरांनी हात जोडायचे. घरी जा पण लक्षात ठेवा सीतेचं वय किती. म्हणून सरांनी हात जोडायचे. ज्या कोणाला काशी प्रयाग अयोध्या चित्रकूट आणि पितृगया यायचं असेल त्याची पत्रिका या ठिकाणी आहेत. दोघही त्या ठिकाणी कोचची सुविधा केलेली आहे. स्लीपर कोच आणि एसी कोच. त्याचं मानधनी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जरी यायचं असलं तरी नाव आणि तिकिटाचेच पैसे आता द्यायचे आहेत. इतर पैसे आता देऊ नका. म्हणून ज्यांना पत्रिका पाहिजे असेल त्यांनी इथून त्या ठिकाणी व्यासपीठावरून घेऊन जायचंय. ज्यांना चंदन लागत असेल त्यांनी सुद्धा महादेवाला चालणारं सुंदर देवपूजेला चालणारं स्वतःलाही लावण्यासाठी खूप सुंदर असं चंदन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं केमिकल मिक्स नाही असं चंदन या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घ्यायचे त्या ठिकाणी आहे. इथून घेऊन जायचंय. ज्यांच्या मनाने सांगितलं असेल की आम्हाला या भगवत कार्यामध्ये सढळ हाताने मदत करायची आहे म्हणून हात आपले देण्याकरता असतात. त्यांचा सदुपयोग करा. आजचा 6वा दिवस फक्त उद्याचा दिवस आपल्याकडे आहे. म्हणून कारण देणारे कमी दिसतात आणि बाकीचे जास्त दिसतात. चंदन घिस गए रह गए नीम के खोड, दाते दाते चल गए रह गए चपाती चोर. म्हणून चंदन होऊन राहा आणि सरळ हाताने त्या ठिकाणी या लेकरांना ह्या पोरांना मदत करा. सुंदर कार्य निर्माण त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये करतायत. म्हणून त्यांच्यासाठी मदतीचा हात हा पुढे करा. जे आपल्याकडनं शक्य तांदूळ सर्व पाप प्रणाशन नाम दुःख शमन नमामि हरिं परम. हरि ओम तत्सत्. हरि ओम शांति. सियावर रामचंद्र भगवान की जय. नमः पार्वती पतये. हर 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 हर. शरण्य जागेवर उभं राहायचं. दोन मिनिटं नाम संकीर्तन.